हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। आपल्या हक्काचे व न्याय देणारे विचारपीठ म्हणजे अन्वी न्यूज चॅनल यांच्या प्रथम वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीकांत गायकवाड, संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय महेश अण्णा कोटे, सामाजिक संस्था संचलित चक्रवर्ती सम्राट अशोक असंघटित कामगार संघटना। नमस्कार, माझं नाव श्रीकांत बाबूराव गायकवाड। मी महेश अण्णा कोटे सामाजिक संस्था संचलित सम्राट अशोक असंघटित कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। 1 मेला अन्वी चॅनलचं वर्धापन दिन आहे। पहिल्यांदा मी अन्वी चॅनलला, त्याचे संपादक व त्याच्या सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो। अन्वी चॅनलबद्दल बोलायचं म्हटलं तर हे चॅनल एक असं आहे जे खरं काय आहे ते लोकांसमोर मांडतं, किंवा कुणाच्या दबावाखाली येऊन किंवा कुणाच्या आमिषाला बळी पडून ते न्यूज वगैरे देत नसेल। बऱ्याचदा मी ते संपादक आमचे गणेश शिंदे आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांना मी बऱ्याच वेळा काय मी असा ऑफर देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी म्हणले नाही सर, जे योग्य आहे ते आम्ही करू। हे खरं तर सांगायला नाही पाहिजे, पण आता वेळ प्रसंग आपण सांगायची वेळ येत आहे की अन्वी चॅनल हे म्हणजे पारदर्शक जे म्हणतात, आता जे शासन हे ते म्हणत असं पारदर्शक तसं ते पारदर्शक आहे। म्हणजे याचाच अर्थ की ते कुणाला म्हणजे कुणाच्या राजकीय दबावाला म्हणजे बळी पडत नाही किंवा पैशाच्या आमिषाला बळी पडत नाही। जे सत्य आहे, आता सोलापुरामध्ये जे घटना आहे ते काही लोकांसमोर निर्भीडपणे, आता कालांतरी बरेच असं म्हणजे संवेदनशील विषय होतं, पण ते न डगमगता ते अन्वी चॅनलचे संपादक त्यांची टीम लोकांसमोर मांडले, बाहेर लोकांसमोर सत्य आणून दिले। एका साधी गोष्ट नाही आहे। मी बरेच चॅनल असं बघत असतो, पण मी मला कोणाला नावं ठेवायचं नाही, पण अन्वी चॅनलचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे की निर्भीड जे पत्रकारिता म्हणतात ते अन्वी चॅनलला बघून मला असं वाटतं की निर्भीड चॅनल म्हणजे अन्वी चॅनल। आणि आता जितके बी समस्या आहेत, सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये लोक बोलायला घाबरतात, पत्रकार असतील, यूट्यूब चॅनल असतील, कुठलेही। पण जर सत्ताधाऱ्याचं चुकत असतील तर त्यांचं सुद्धा ते वाबडे बाहेर काढल्याशिवाय राहत नाहीत। मग याच्यापेक्षा आणखीन वेगळं काय, म्हणजे अन्वी चॅनलवरती आमच्या संघटनेचा विश्वास आहे, जनतेचा सुद्धा त्याच्यावरती हळूहळू विश्वास आला का निर्भीड पत्रकारितेमुळे। आणि अन्वी चॅनलला असंच व्हरायटी व्हावे आणि लोकांपर्यंत पोचावे, जे कुचलेले दबलेले ज्यांच्यावर अन्याय झाले तिथपर्यंत पोचून, जसं तुमचं काम चालू आहे त्याच्यापर्यंत पोचून त्याचा आवाज शासनापर्यंत पोचवावा असं आमची विनंती आहे।